मतदाराच्या बोटावरील शाई जात असल्याचा मतदारांचा आरोप आहे। प्रभाग 36 मधील मतदारांच्या बोटाला लावलेली शाई निघत असल्याचा आरोप होतोय। पुण्यामधील मतदारांच्या बोटावरील शाई जात असल्याचा मतदारांनीच आरोप केलेला आहे। प्रभाग क्रमांक 36 मधील हा सगळा प्रकार आहे। त्यामुळे आता त्या ठिकाणी नेमकं पुढे काय घडते बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी सोलापुरातून। सोलापूरमध्ये प्रभाग 4 मध्ये एका तासापासून ईव्हीएम मशीन जे आहे ते सध्या बंद आहे। ईव्हीएम बंद पडल्याने एका तासापासून मतदारांचा खोळंबा या ठिकाणी झालेला आहे। शिवानुभव मंगल कार्यालय मतदान केंद्रावरचा हा संपूर्ण प्रकार आहे। एक तासापासून या ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडलेली आहे। एक तास वाढवून देण्याची भाजप उमेदवाराची आता मागणी आहे। सोलापुरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये गेल्या एका तासापासून ईव्हीएम बंद आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा पुढे आम्हाला एक तास वाढवून देण्याची मागणी या सगळ्या मतदारांकडून केली जाते। भाजपच्या उमेदवाराकडून ही मागणी जी आहे ती केली जाते। मतदानासाठी एक तास वाढवून देण्याची भाजप उमेदवाराची ही मागणी आहे। सोलापूरमध्ये प्रभाग 4 मध्ये एका तासापासून ईव्हीएम मशीन हे बंद पडलेलं आहे। त्यामुळे मतदारांचा खोळंबा झालेला आहे। हा वेळ वाया गेलेला आहे। त्यामुळे वेळ आम्हाला पुढे वाढून मिळावा अशी मागणी जी आहे ती भाजप उमेदवाराकडून केली जाते।